या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश फायटर्स संघाकडून आलेले आहेत. सावली 11 संघाला विनंती करेन 12वा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. सामन्याला सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहेत दोस्ती ग्रुप आयोजित संसाई चषक भव्य दिव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. SPP ट्रॉफी 2021 हे शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होताना ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. हरीश एका साईडला येत आहे सावली 11 टेंबोडे संघाकडून. 12वे खेळाडू प्रीतम बारी आपण पाहतोय एक टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं, गाजलेलं नाव आहे ते मात्र ब्रँड ऑफ आपण पाहू शकाल. पहिला चेंडू अनिकेत राऊतसाठी खोलवर चेंडू होता ऑन साईडला. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक क्वालिटी फलंदाजाची ओळख असते की पहिली धाव घेणं आणि त्यानंतर आपण पाहतो एक सेटल होणं. खेळपट्टीवर जमेची बाजू असते. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय घरत एका साईडला ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आहे, काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पाहायचं आज कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी ही करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. यावेळेला पाहिलं बॅटची एज लागली होती, थोडंसं जाणून खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टर किरण जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव वर्जित केली जाते. एका धावेची धावसंख्या जर आपण पाहिली दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 3 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. अचूक लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा मिस्टर प्रीतम बारी अनेक मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रीतम बारी. एका साईडला अक्षय गरजसारखा खेळाडू, एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू, अपकमिंग यंगस्टर आहे ज्याने कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये पीक केलंय, आपल्या स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलंय असं अक्षय गरज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिले षटक प्रगतीपथावर प्रीतम बारी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर अनेक फलंदाजांच्या यष्ट्या ज्याने वाकवलेल्या आहेत असा गोलंदाज प्रीतम बारी. तर अनिकेत राऊत एक अष्टपैलू खेळाडू. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती मात्र पंच प्रणय घरत त्या ठिकाणी एक्सपिरियन्स पंच आहेत मात्र त्यांनी सांगितलं ऑफस्टूमच्या बाहेर चेंडू पिच झालाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. निलेश फायटर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो तर एका साईडला सावली 11 असा संघ आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो. विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. वेलकम क्रितेश घरत, आपलं हार्दिक स्वागत. थोडंसं अडथळा निर्माण होत असताना किरण जाधव एक्सपिरियन्स खेळाडू ज्यांच्या माध्यमातून किरणजी जाधव आणि यतीनजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला बोईसर पालघर खऱ्या अर्थानं तारापूर गाव पाहायला मिळालं आणि सर्व निलेश फायटरचे खेळाडू यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिसटायमिंग झालाय. तेवढाच भन्नाट वेग असल्याकारणानं बॅट थोडीशी पाठीमागे जाते मात्र महेश राऊत अर्थातच गुरु पुढे सरसावतोय. एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनेशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 रन 6 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रीतम बारीच्या माध्यमातून. कारण वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारची एक क्वालिटी गोलंदाजाची ओळख निर्माण होते आणि ती प्रीतम बारी. यावेळेला मात्र अनिकेत राऊतचा जबरदस्त मिडल ऑफ द बॅटला कनेक्ट करतोय. आपला स्वतःचा ब्रँड काय आहे हे दर्शवत असताना आउट ऑफ द पार्क इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. अनिकेत राऊत ब्रँडचा ब्रँडेड षटकार. काही जबरदस्त पिक केलं यावेळेला. चेंडूला टप्पा पडल्यानंतर मिडल ऑफ द बॅटला आपण पाहिलं सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. सरळ 6 धावन करता आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावा. प्रोफेशनल खेळाडूंची हीच ओळख असते की पहिले मात्र चेंडू आहेत ते व्यवस्थित सावध पवित्रा घेऊन खेळणं. पहा पहिले 5 चेंडू जर आपण वर्णन केलं तर 5 चेंडूवर 5 धावा आल्या.
परंतु तदनंतर 6व्या चेंडूवर मात्र शेवटच्या चेंडूवर अटॅकिंग मूडमध्ये आला अनिकेत राऊत आणि त्या चेंडूला व्यवस्थित पिक केलं गेलं आणि अप्रतिम हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ही एक क्वालिटी फलंदाजांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या अपकमिंग यंगस्टरने मात्र ध्यानात घेणं आणि शिकणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. फक्त क्रिकेट पाहणं हेच व्यर्थ ठरतं, परंतु त्यासाठी काहीतरी घ्यावं, त्यासाठी मात्र क्रिकेट अपकमिंग यंगस्टरने ते करावं. पहिले षटकांचा खेळ 12 धावा. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला. चेंडू मात्र निघून जाईल गुरुच्या हातामध्ये. धनंजयला मात्र मिळते या ठिकाणी सफलता. अप्रतिम धनंजय दवणे आपण पाहू शकाल. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अक्षय घरतच्या मात्र खेळीला पूर्ण विराम. अक्षय घरत काटाळे एक छोट्याशा गावातून मात्र बिलॉंग करताना अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर 1.1 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय ग्लॅमर या खेळाला आपण पाहतो. टेनिस क्रिकेटचा हंगाम समाप्त झाल्यानंतर मात्र रबर चेंडूला जो क्रेज आलेला आहे, ग्लॅमर आलंय. खूप मोठमोठ्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. दिवेश ब्रँड ऑफ सातपाटीचा हा खेळाडू छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सावली 11 संघातून बिलॉंग करताना पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय. एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा, कारण किरण जाधव सातत्याने धनंजयवर विश्वास टाकत असतात. टेनिस क्रिकेट असो, रबर चेंडू असो, हे मात्र विश्वास टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा धनंजय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा नोचा इशारा पंच या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतात. ओ स्ट्रिपिंग या ठिकाणी प्रणय घरत पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13. लॉस ऑफ 1 विकेट. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आहे. संदीप म्हात्रे केळवा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.2 चेंडूचा खेळ समाप्तीवर झाला आहे. सावली क्रिएशन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. त्या यूट्यूबवर जोडलेल्या सर्व प्रेक्षक जे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज सुंदर टर्न प्राप्त झाला होता. स्विंग मिळाला होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं. ही ताकद आहे धनंजय या गोलंदाजाची. व्हेरायशन आहे या गोलंदाजाकडे. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती धनंजय दवणे या गोलंदाजाची. यावेळेला पाहिलं षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून जातोय. फ्लॅट 6 मॅग्निफिसंट शॉट. राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंची मात्र ताजात करून देताना अनिकेत राऊत याच्या बॅटमधून मात्र कॉपीबुक स्टाईलमध्ये षटकार येतोय. 6 धावा. गुड शॉट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 21 या धावसंख्येवर. 21 रन्स. मनोज अँड महेश हे मात्र 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. जाडू अँड गुरु 2 बंधूने मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. पालघर जिल्ह्यामध्ये हर हुन्नरी खेळाडू आहेत. एका साईडला अनिकेत राऊतचं कौतुक करेन. 2 षटकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन जातोय. सावली 11 टेंबोडे या संघाला 21 धावा 1 गडी बाद अशी स्थिती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला क्लास कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. ऑन दी अप खेळला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनिल बाणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. एक टेनिस क्रिकेटमधलं एक अनमोल रत्न. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती 23 या धावसंख्येवर. 23. लॉस ऑफ 1 विकेट. संदीप राऊत पुन्हा एकदा पॅव्हिलियनमध्ये येत असताना हाडू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. यांची स्पर्धा येते 8, 9, 10 ऑगस्ट. प्रतिम ग्रेट डिलिव्हरी.
ही ताकद आहे धनंजय या गोलंदाजाची. अनेक फलंदाजांना अशा प्रकारची चतुराई गोलंदाजी करताना मात्र ज्याने नाचवलेला आहे क्रीजमध्ये. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे धनंजयने दाखवलं. 2 षटकांचा खेळ झाला. 23 धावा, 11.50 सरासरी, 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 23 धावा या फलकावर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिल बाने की किरण जाधव मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत कोणता गोलंदाज मात्र पुढे आणला जातोय. या स्पर्धेसाठी विश्वास पाटील उमरोळे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात किरण जाधव यांना. अनिल बाने एक अनमोल रत्न ज्यांनी मात्र सुंदर क्रिकेट हाताळलं गेलंय अशा प्रकारचा मात्र खेळाडू आपण पाहू शकतायत. अनेक वर्ष आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये घालवलेले आहेत. क्रिकेटची सेवा केली असं म्हणायला हरकत नाही आहे. उन्हाळे पावसाळे पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, हारजीत पाहिलेत आणि खास करून आयुष्यात क्रिकेटच्या या नद्या मात्र संकटाच्या पार केलेल्या आहेत. विक्रांत ठाकूर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. चिनू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. वेलकम चिनू, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 23 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अनिल बाने. यावेळेला मोठा फटका दिवेशचा मात्र फसतोय की काय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु यावेळेला सॅटिस्फाईड व्हावं लागतं कारण अनिकेत राऊत याची बॅट तळपले आणि बॅट तळपताना धावा मात्र खोऱ्याने वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची भूक काही मिटत नाही ती खेळाडूंची आपण पाहतो. अनिकेत राऊत एक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत जाऊन पोहोचते 24 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. आपल्या स्वतःच्या मात्र कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांना मात्र अशाच प्रकारचं बीट केलंय. अशा प्रकारचा मात्र अनिल बाने एक नाव नाही आहे तर ब्रँड आहे. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. स्विंग मिळाला हवेत. ही कलात्मक गोलंदाजी. एका साईडला अनिकेत राऊत हा सुद्धा ब्रँड पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट. अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. अचंबित करणारा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू किरण जाधव यष्ट्यांना चिकटून आहे. अनुभवाचा परिपूर्ण फायदा मिळतोय किरण जाधव यांना. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन्स, 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला पाहायचं आहे. महेश राऊत तिथपर्यंत पोहोचणार नाही आहेत. 1 बाउन्सने धनंजय मात्र चेंडूला व्यवस्थित कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झाला. 2.4 चेंडूचा खेळ झाला. अर्थातच तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मागे निघून जातो लॉंग स्टॉप रिझनला. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 27 धावा. षटक क्रमांक 3 आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संदीपजी परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून SPP ट्रॉफी 2021 मध्ये. यावेळेला मात्र दिवेशचा छोटा पॅक बडा धमाका. सातपटी गावातील दिवेश नावाचा ब्रँडेड षटकार. वॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 धावा. सुंदर कनेक्ट केला गेला मिडल ऑफ द बॅटला. ज्या पद्धतीने अँगल क्रिएट केला गेला होता, थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता. स्विंग चांगल्या प्रकारचा मिळाला परंतु शफल झाले होते. मिडल ऑफ द बॅटला चेंडूने कनेक्ट झाला आणि गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा दिवेशच्या बॅटमधून येत आहेत आणि संघाला घेऊन जातोय सावली 11 टेंबोडे. या संघाला 33 रन्स, 33 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय घरात बाद झाल्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही. आणि हेच मात्र दिवेश आणि अनिकेत राऊत यांनी मात्र दर्शवलं गेले. खेळपट्टीवर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगली बिग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते.
चौथं षटक विचार विनिमय करून कोणाच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी सुपूर्त केलं जाईल याकडे लक्ष असेल. आसिफ यांच्याशी चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये चांगली फिटनेस बाळगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक फलंदाजांना मात्र ज्यांनी फलंदाजांच्या यष्ट्या वाकवलेल्या आहेत असे प्रकारचे आसिफ मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर 33 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सावली 11 टेंबोडे या संघाची स्थिती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. अनिकेत राऊत सारखा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आसिफचा पहिला चेंडू मात्र आसिफ यांचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. सामना करतील मिस्टर अनिकेत राऊत उजव्या हाताने. पहिला चेंडू मी म्हटलं होतं अनेक फलंदाजांच्या यष्ट्या वाकवल्या त्या आसिफ यांनी, आणि त्याच पद्धतीने अनिकेत राऊतची सुद्धा यष्टी वाकवली गेली. त्रिफळा चीत यावेळेला आपण पाहतोय. अप्रतिम चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं पृथक्करण, हे अनुभवाचे बोल पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. सुंदर चेंडू पहा, अँगल काय अप्रतिम पाहायला मिळाला. जास्त रनअप नाहीये, परंतु खांद्याच्या जोरावर मात्र एफर्ट या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. सुपर, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तीन पूर्णांक 1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 33 धावा. आमचे गुणलेखक प्रीतम तांडेल विशेष सहकार्य करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगले खेळाडू आहेत. 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सावली क्रिएशन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण जरूर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकतायत. 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली जाते. ही ताकद आहे या गोलंदाजाची. टप्पा पहा, अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. किरण जाधव यांच्या हातामध्ये. प्रेमित राऊत एका साईडला आपण पाहू शकाल. प्रेमित राऊत पिंटा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. प्रत्येक षटकारासाठी प्रेमित राऊत यांच्यासाठी रोहित पाटील उर्वीचे पॅकर्स यांच्याकडून 500 रुपये. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, क्या बात आहे. आसिफ यांची मात्र या वेळेला क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. जे ब्रह्मास्त्र आहे टेनिस क्रिकेट विश्व असो, लेदर क्रिकेट असो, रबर चेंडू असो, मात्र हे फॉर्मॅट असल्या कारणानं ज्या पद्धतीने आपण पाहतो, जर फलंदाजांपासून गोलंदाजांना वाचायचं असेल तर तुम्हाला या युक्तीचा मात्र तुम्हाला उपयोग करावा लागेल. या चेंडूंची तुम्हाला जास्तीत जास्त उत्क्रांती घडवावी लागेल आणि त्यासाठी तुमचा सराव, तुमचा अनुभव हे मात्र खूप कामास येतात आणि हेच मात्र आसिफने या ठिकाणी दर्शवलं गेलंय. नाईस बॉलिंग बाय आसिफ. 34 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सावली 11 टेंबोडे. यावेळेला दिवेशचा हा फटका मिस टायमिंग झाला. पायाचे क्षेत्ररक्षक मात्र पुढे वेगाने येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर गुड कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन, नाईस कॅच, फलंदाज बाद. अक्षय यांनी मात्र कोणतीही चुकी केली नाही. सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. आसिफ यांच्या हातखंडामधून 4. किरण जाधव यांनी मात्र विश्वास दर्शवला आसिफ यांना गोलंदाजीला आणावं आणि त्याकरता मात्र यावेळेला आसिफने कर्णधाराला विश्वासाला सार्थ यावेळेला भूमिका पार पाडली गेली. एका साईडला पंकज पाटील अर्थातच पालन या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. वेगाने मात्र प्रीतम बारी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत पहा किती चपळाई यावेळेला पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे हे मात्र दर्शवत असताना हे अपकमिंग यंगस्टरने घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला तुम्ही फॉलो करत असतील तर त्या खेळाडूपासून काहीतरी घ्यायला हवं. फक्त क्रिकेट बघून चालणार नाही आहे. जर आपल्याला या करिअरमध्ये जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने स्टान्स घेतो, बाउंड्री लाईनपासून मात्र कशा पद्धतीने स्टार्टअप घेतो, या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेला पाहिलं न्यायालयाला चेंडूला जाऊन दिला. बाकी प्रणय घरत मात्र यावेळेला वाईटचा इशारा करतायत. ब्रँड ऑफ नवलीचे पंच पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा आज पंचांच्या भूमिकेत आहेत. केवळ पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. विशेष सहकारी या स्पर्धेला हे आयोजक आहेत SPP ट्रॉफी 2021चे. सर्व ट्रॉफी ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेले आहेत. प्रणयची घरात एका साईडला आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व, लेजंड खेळाडू पुन्हा एकदा आसिफ. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय. बॅटची एज काय आसिफने जबरदस्त गोलंदाजी केली. एखाद्या व्यक्तीच्या बोटामध्ये जशी सोन्याची अंगठी मात्र शोभून दिसावी तशी मात्र आसिफच्या गोलंदाजीवर मात्र चेंडू शोभून दिसला. अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण, सुपर बॉलिंग. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 38 रन्स टू विन असणार आहेत ते मात्र 4 षटकांमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SPP ट्रॉफी 2021. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. 38 धावांचं लक्ष समोर आहे. अजिंक्य मराठा संघाचा कर्णधार या. अजिंक्य मराठा वर्सेस ओमसाई बिरवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोस्ती ग्रुप आयोजित सनसाई चषक भव्य दिव्य रबर बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचा जसा आपण महासंग्राम पाहायला मिळाला तसं रबर बॉलचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांचं एक माफक लक्ष घेऊन उतरलेत, परंतु कोणतीही धावसंख्या मात्र कमी लेखून चालत नाही. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहिलेलं आहे कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा फिरलेल्या आहेत. हे आपल्याला ठाऊक असतीलच, नो डाऊट. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंकज पाटील, पालन टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्ष मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, ज्याने भल्या भल्या फलंदाजांना मात्र घाम फोडलाय. अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा असा गोलंदाज आपण पाहू शकतात. विना स्पोर्ट्स संघातून सुद्धा बिलॉंग केलं होतं याच खेळाडूने. ओमसाई बिरवाडी आणि तसेच अजिंक्य मराठा दोन्ही संघाच्या कर्णधार या. कृपया करून मी विनंती करेन की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा.
मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, कारण इथे थोड्याच वेळात आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्याकरता मी विनंती करतोय की कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट न व्हावा यासाठी मी विनंती करतोय. 38 धावा फायटिंग टोटल असेल का पाहायचं आहे, कारण पहिला चेंडू एवढा भन्नाट वेगाने आपण पाहतोय. कृपया करून मी विनंती करेन की प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन, प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन की आपण मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अंतर सोडून मात्र आपण उभं राहायचं आहे. कृपया करून गर्दी करू नका. उजव्या हाताला जे मात्र खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की थोडंसं सोशल डिस्टन्सिंग पाळा. यावेळेला मात्र सुंदर फटका आहे प्रीतम बारीचा, एक देखणा क्लास, क्वालिटी दर्जाची ओळख काय असते मात्र यावेळेला आपण पाहतोय प्रीतम बारी ब्रँडचा ब्रँडेड षटकार, फ्लॅट एट 6, मॅग्निफिसंट टायमिंग, 6 धावा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. दुसऱ्या चेंडूवर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, परंतु काय पीक केलं, सरळ बॅटने खेळण्याचा हाच अनुभव असतो. चेतन पाटील एका साईडला, मॅन फ्रॉम बिरवाडी या सरपाडा आपण पाहतोय. वेलकम चेतन पाटील, सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याने अप्रतिम 6 चेंडूवर 7 षटकार मारण्याची किंवा 7 ते केलण्याचा मान मिळवला. धावांची गती 6, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पाटील पालन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना संदीपजी परदेशी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय, जे या स्पर्धेचे सर्व आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय वेगाने. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत, कारण दोन्हीही फलंदाज आहेत ते चपळाईने मात्र धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आखो का नजारा समजणे वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देऊन मात्र धावा घेण्यामध्ये नेहमीच माहीर आहेत असे गुरु राऊत. एका साईडला प्रीतम बारीसारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. गुरु राऊतचा उल्लेख केला तर 30 यार्ड सर्कलमध्ये ज्याची मात्र फलंदाजी क्लास पाहायला मिळते. सडपातळ बांधायचा असला तरी विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला जातोय, तेवढ्याच वेगाने चेंडू होता, परंतु तेवढ्याच स्पीडने बॅट फिरवण्याचा यावेळेला सिलसिला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, 6 धावन करता. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. कृपया करून उजव्या साईडला जे प्रेक्षक वर्ग आहेत, कृपया करून मी विनंती करेन प्रेक्षक वर्ग जे उजव्या साईडला आहेत त्यांना विनंती करेन की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा. तिथे आमचे आयोजक येत आहेत, कृपया करून आपण तिथून उठायचं आहे प्लीज, मी विनंती करेन. यावेळेला ऑन साईडला खोलवर चेंडू होता, एकदा वर्जित केली जाते. अक्षय करत मात्र वेगाने पुढे सरसावत आहेत, परंतु मी म्हटलं होतं की 2 धावा घेण्यामध्ये मात्र आपण पाहतो सिंगल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी डबल कशी कन्वर्ट करता येईल यामध्ये माहीर आहेत दोन्ही फलंदाज. आणि निलेश फायटर संघ जाऊन पोहोचते फलकावर 16 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पाटील पालन. यावेळेला मात्र हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं राहुल द्रविड कॉपीबुक स्टाईलमध्ये. चेंडू मात्र निघून जातोय. 1 2 3 4 जगलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहे. ही ताकद आहे प्रीतम बारी या फलंदाजाची. एका साईडला गुरु मात्र सुरेख मात्र कन्वर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांचा खेळ झाला. 18 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. विजयासाठी 38 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण असेल निलेश फायटर या संघाच्या माध्यमातून. ऑल इज वेल ही स्पर्धा 18 जुलैचा दिवस हा अविस्मरणीय दिवस म्हणून कोणाच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ही ट्रॉफी कोणाच्या हातात जाईल ते मात्र संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. समुद्रकिनारी लगत ऐतिहासिक मैदान वीर सावरकर मैदान आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट केलं हे मैदान, डेव्हलप केलं गेलं आहे.
कारण आता जर मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशा प्रकारची मैदानं बिलकुल सुद्धा दिसणार नाहीत, कारण मोठमोठ्या स्पर्धा असतात. परंतु पाठीमागे जर आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोनचा तुम्हाला सामना करावा लागतो. परंतु आज तुम्हा सर्वांचं भाग्य या ठिकाणी नक्कीच लाभलेलं आहे की हे मैदान आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळालं आहे आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मी हिरवगार मैदानात खेळावं. जसं वसई तालुक्यातील जर आपण पाहिलं तर मैदान नारंगीचं मैदानाची नक्कीच टेनिस क्रिकेट जास्तीत जास्त खेळलं जातं. यावेळेला जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र पंकज पाटील पालन यांच्या हातामध्ये. खूप मोठी स्पर्धा लेदर क्रिकेट सुद्धा PDPLच्या माध्यमातून हाताळल्या गेला. प्रणयजी घरत त्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनेची संधी प्राप्त झाली. त्यांच्या आयुष्यात आम्ही शतशः ऋणी राहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा मात्र यावेळेला संपर्क होत नाहीये. वन बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट वॉन केला जातोय. अनिकेत राऊत ही ताकद आहे अनिकेतची. अनेक मैदानं महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन मात्र ज्यांनी चांगल्या प्रकारची सामाजिक बांधिलकी सुद्धा जपलेली आहे अशा प्रकारचा एक तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रनअप आहे परंतु एफर्ट अप्रतिम खांदेच्या जोरावर. यावेळेला मात्र ऑन साईडला कनेक्ट अप्रतिम झाला आहे. पायाचा झेल होऊ शकेल का? मात्र त्या ठिकाणी एक सोपा झेल सुटतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल गुरुने त्या क्षेत्ररक्षकाला. मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. कारण कोणताही क्षेत्ररक्षक आपण पाहतो की हा जाणून बुजून सोडत नसतो, परंतु इथे थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. चेंडू फेकून झाले ते 3. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्थिरावली जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 20 धावा. कृपया करून ज्या संघाची मॅच नसेल त्यांनी कृपया करून आपण त्या विभागात बसू नका प्लीज, कारण ही मॅच जी चांगल्या प्रकारची आपली सुरू आहे. कृपया करून सोशल डिस्टन्सिंगमुळे मात्र या मॅच पूर्णपणे बंदी आणली जाईल. त्याकरता मी विनंती करेन की जेणेकरून अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आपण थोडीशी शिस्त पाळायची आहे. प्रत्येकाला विनंती करेन जे आपले नियम आहेत ते मात्र आपण पाळा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 23 धावा. 23 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 15 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपण पाहू शकतायत. यावेळेला चेंडूला पाहिलं, नाळलं, बाकीचं काम पंचांवर सोपवलं. वाईटचा इशारा या ठिकाणी पंकज पाटील पालन यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. प्रणय घरत मात्र यावेळेला एक्सरसाइजचा मोका मिळतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होतोय. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं, कारण जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ना तेव्हा गोलंदाज लयबद्ध होतो. माइंडमध्ये विचार करतो की माझे सहकार्याची साथ मला मिळाले, मी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी, परंतु इथे मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलंय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं. एकदा वेगाने येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, कारण प्रीतम बारी स्वतः मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे जाण्याच्या इराद्यात आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 13 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. निलेश फायटर संघ एका साईडला नामवंत संघ तर एका साईडला नामवंत संघ सावली 11 टेंबोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच टायटल वापरलं जातं, जो जीता वही सिकंदर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मी सातत्याने विनंती करतोय प्रत्येक प्रेक्षकाला की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा. कृपया करून बिरवाडी संघाचे जे पाठीराखे आहेत, आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन की थोडंसं सोशल डिस्टन्सिंग ठेवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गर्दी झाली नाही पाहिजे. वेळेला पॅडवर चेंडू होता, परंतु आउटसाईड दिल. एक स्टंप. प्रणय घरत वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. प्रीतम तांडेल आमचे गोल्डन मॅजिक फिंगर विशेष सहकार्य करतायत. त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते की 26 धावा झालेल्या आहेत फलकावर. 26 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट बाय निलेश फायटर टीम. यावेळेला मात्र प्रीतम बारीने यासाठीच अट्टाहास केला होता गुरुच्या समोर की मला स्ट्राईक कडे यायचं आहे. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. प्रीतम बारीचा हा मात्र एक
ब्लास्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा, गुड शॉट. धावसंख्या 32 रन्स, 32 धावा विजयासाठी 6 धावांचं लक्ष असेल. त्या साईडला अक्षय घरत, काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये अपकमिंग यंगस्टर म्हणून चेहरा पाहायला मिळाला. यावेळेला प्रतिम अक्षय घरत सहजासहजी हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे. MPL सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मात्र गाजवताना पाहायला मिळतो. म्हणून प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूच्या नावावर मात्र आपण पाहिलं तर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा पाहायला मिळते. भाविक डिजिटलच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पाडली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र बाईक मिळवली होती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटने स्टायलिश फिनिश करत असताना आपण पाहतोय जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, खेल खल्लास, सुपर बॅटिंग.